ए दादा, काल एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं की पौगंडावस्थेत म्हणजेच आपल्या टीनेज मध्ये ना आपलं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स डेव्हलप होत असतं. म्हणजे या वयात लागलेलं कोणतंही व्यसन हे कायमस्वरूपी लागण्याची पॉसिबिलिटी खूप असते. मग ते कोणतंही व्यसन असो, दारू, गुटखा, तंबाखू, सिगरेट किंवा मग मोहित, अरे मोहित, अरे उठ मोहित. सकाळी 5 वाजता उठून अभ्यास करतो म्हणला होतास ना तू. अरे 10 वाजले तरी ढुंगणवर कडून झोपलायस अजून. उठ उठ, आज क्लास नाही का? सुट्टी आहे. बरं ठीक आहे, आवर आणि अभ्यास करत बस. उठ उठ लवकर उठ. मोहित, आम्ही निघालोय रे, दार लावून घे. चला बाबा, घेतलं गोळी? हो चला. अरे ते एक्सरे घ्यायचे ना? हो घेतलाय ना, आहे. हां एवढंच? बाकीचे रिपोर्ट्स मी व्हॉट्सअप केले त्यांना. त्या डॉक्टरला? हो हो. बरं ठीक आहे. सावकाश. मोहित, मोहित मोबाईल ठेवून दे अगोदर, इकडे दार लावून घे. चला. काय काका? अरे बोल. कसं काय चाललंय बघ. बरं आहे. अरे तुझा प्रयोग कधी आहे? पुढच्या महिन्यात 4 तारखेला. हा यायचं बरं का सगळ्याला घेऊन. अरे तुझा प्रयोग चुकलाय का कधी? नाही बरोबर. बरं तब्येत आनंद आहे बघ. ठीक आहे, ठीक. चला येतो. हो हो जाऊ बरं काय नाटक चांगलं करतो, चांगलं करतो. लोग बोल रहे टेबल में कैसे चोरी करते हैं? What's up guys, कैसे आप सभी लोग? Welcome back to another video. तो शायद तुमने मस्त यहाँ से गिटार बजा रहे और होली को भी मुंह कर लिया. चाहे आपके रास्ते में एक मुश्किल आए या 1000 आए, कोई फर्क नहीं पड़ता. चाहे एक आदमी आकर के आपको रोकने की कोशिश करे या 1 लाख लोग आकर के आपके सामने खड़े हो जाएं, अरे आपको रोकना तो दूर, किसी में इतना दम भी नहीं होगा कि वो आपको हिला भी सके. आपने इस पॉडकास्ट के स्टार्ट में कुछ रिचुअल्स को नेम किया था, वशीकरण, फिर आपने और कुछ भी, मारण, मोहन, वशीकरण. हर रिचुअल का What are your future plans regarding to YT channel? Question, love you carry bhai. You have studied anthropology. Yes. Okay. What is archaeological anthropology? सर आर्कियोलॉजिकल बर्मुडा ट्रायंगल बताया जाता है समुद्र का एक बहुत ही मिस्टीरियस हिस्सा, जहां पर 100 से ज्यादा विमान और जहाज गए और गायब हो गए, जिनका कोई अता पता नहीं चला. ये एक ऐसा एरिया है जो अमेरिका में फ्लोरिडा से लेकर
काल हे घरातून बाहेर पडले आणि ह्यांना अचानक चक्कर आली. एकदम असं शक्ती नसल्यासारखं झालं होतं. नशीब की आमच्या इथल्या मुलांचं लक्ष गेलं यांच्याकडे. लो शुगरचा त्रास सुरू झालाय त्यांना. रक्तात साखर कमी पडते. काही काळजी करायचं कारण नाही ना डॉक्टर? काळजी कसली करताय? फक्त थोड्या वेळानंतर गोड काहीतरी खायला द्यायचं. चॉकलेट वगैरे ठेवायचं जवळ. ते तुम्ही पंप देणार होतात ना? एक्सरे आणलाय बघू. बाबा, परत जर का दम लागला किंवा खोकला राहिला नाही तर हे असं उघडायचं आणि दाबून ओढायचं. ठीक आहे? बाकी बीपीच्या गोळ्या चालूच ठेवा आणि मुख्य म्हणजे प्रवास टाळा आणि दगदग होणार नाही याची काळजी घ्या. ठीक आहे? वेलकम. कसली गर्दी राहते डॉक्टरकडे. हां, नशीब तरी लवकर झालं आपलं. अरे कसलं लवकर, किती वेळ बसलो की. काय लवकर नाही ना काय नाही. आणि त्यातनं ते भडवे रिक्षावाले काय मास आला. एवढ्याशा अंतरासाठी 20 रुपये जास्त द्या सांगते. जाऊ द्या बाबा, चालतंय. आणि तू पण हो म्हणतोय त्यांना लगेच. त्याच्यासोबत कुठं वाद घालत बसायचं? हा, वाद नाही, पण काय पैसे झाडायला लागतात की काय असे. जाऊ द्या. हां, अरे एक लक्षात आलं बघ, त्या प्रमोदने बोलवलं आपल्याला भेटायला. टू व्हीलर आहे, गाडी बघायला म्हटलं. स्पोर्ट्स बाईक आहे. बाबा, त्या प्रमोदचं काय कौतुक सांगता हो तुम्ही? काय झालं? तुम्हाला पॅरालिसिस झाला तर एकदा तरी त्यानं फोन केलाय का तुम्हाला? ना भेटायला तरी आलाय का? अरे सोडून द्यायचं रे अशा गोष्टी. नाही मनावर घ्यायचं एवढं. मी पास झालो तेव्हा मला सुद्धा मेसेज नाही केला एक सुद्धा. आणि तुम्हाला तरी करतो का फोन? मग काका तुमची तब्येत कशी आहे, आता बरी आहे का विचारायला. राहू दे म्हणायचं रे, एवढं काय. अहो, मग पुण्यामध्ये महिन्यातून 2 चक्कर असतात त्याच्या. पण एकदा तरी आपल्या घरी आलाय का तो भेटायला तुम्हाला? हा, मोहित का दार उघडत नाहीये पण. मोहित, हा फोन लावून बघ. अभ्यास करत असेल ते तो. झोपला असेल. अरे तो फोन पण नाही उचलत. मोहित,
काय रे, परत झोपला होतास का? नाही रे. मग इतका काय वेळ लागला दार उघडायला? अरे लेक्चर चालू होतं. काय झालं रे, मन दुखतोय का? देऊ का तेल लावून काही सोडून देऊ का? नाही नाही. पाणी अरे पाणी दे रे. अरे पाणी दे ना, काय मूर्ख आहे. बाबा पाणी द्या. अरे परीक्षा कधी आहे का नाही काही? अरे मोहित बाबा काय विचारताय? परीक्षा आहे का? हा 8, 9, 10 फेब्रुवारी दुपारी 12 ते 2. ते संपवा दे. रोनक, हे बघ इथे हे शॉटगन आहे. तू शॉटगन चांगली चालू. अजिंक्य 230 स्नायपर घे. या चांगली मॅच चालली. चला जरा तरी कळालं तुम्हाला. प्रणित कुठं आहेस? अरे एकटा गेला का तू? थांब मी आलो. थांब मी बॅकअप देतो. अय अरे कशाला गेला रे तिकडे? येड्या मूर्ख आहे का रे तू? धर त्याला, धर धर धर. पळाला बघतो. अरे 330 ला 330. ए अरे 3 नंबर. प्रणित त्याच्या मागे जा. हे बघ बॉट. प्रणित तुझ्या माग. अरे काय मूर्ख यार. हारलो यार. ही पण मॅच हारवला आपण. 2 जण काय खेळणार? मुलांना आपल्याला 9th स्टँडर्डचा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा टॉपिक बोलायचा आहे. तो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट साठी आपल्याला छोट्या बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सपोज हा जो या सरफेसला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे, हा असणार आहे नॉर्मल. त्यानंतर हा असेल आपला इन्सिडेंट रे, हा असेल आपला रिफ्रॅक्टेड रे. या इन्सिडेंट रेने नॉर्मल सोबत जेवढा अँगल बनवलाय त्याला आपण म्हणू अँगल ऑफ इन्सिडन्स. हा जो असेल याला म्हणायचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि ज्यावेळी फ्रॉम द नॉर्मल काय चाललंय रे तिकडे? मीडियम सेकंड मध्ये लाईट पास होते त्यावेळी रे काय करतो, त्याची डायरेक्शन चेंज करतो. लक्षात आलं की मला? बघा परत एकदा. When the ray of the light passes from one transparent medium. again खेळतोय. त्याच्या या गुणांमुळेच तो 6 महिला नापास झालाय. त्याचं काय वय काय आहे मोबाईल वगैरे खेळायचं? हो तो अभ्यासाचंच बघतो त्याच्यावर.
शाळा कॉलेज ते ट्युशन असं सगळं लांब पडतं ना त्याला. पुढच्या वेळेला असा सापडला ना जप्त करा मोबाईल, जप्त करा. आणि या पहाडीला सुद्धा चांगली पनिशमेंट करा. हो मी पनिशमेंट तर करणारच आहे, पण हा त्याचा लास्ट टाइम असेल बघा. याच्यानंतर मी ऍक्सेप्ट नाही करणार कुठल्या चुका त्याच्या. नक्की नक्की सांगतो, मी पण सांगतो. हो चाल. त्यावेळी ॲट अन अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल लाईट परत काय होते त्याच मीडियममध्ये रिपीट येते. ठीक आहे, अंडरस्टूड. उद्या एकदा तुम्हाला काय करायचंय, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स वाचून यायचे आपल्याला. नेक्स्ट लेक्चर आपल्याला ते घ्यायचे. ठीक आहे, चलो आजचं लेक्चर आपलं इथे संपलं. चुकत चाललंय बरंच काही, पण नक्की काय माहित नाही. कसा अडकलो एकाकी, इतका एकटा पडलो. आठवत नाही काय घडलं, नक्की हसलो की रडलो. विस्मित होतंय वर्तमान, स्थिमित झालंय आयुष्य. ह्या मोहिनीच्या मायेतच आता शोधत आहे भविष्य. चुकत चाललंय बरंच काही, पण नक्की काय माहित नाही. थँक्यू सर, थँक्यू. परत जर मोबाईल खेळताना दिसला तर मिळणार नाही, लक्षात ठेव. नाही सर, मी फक्त कामापुरतं वापरेल सर. नक्की. पप्पांसोबत सर, पप्पांसोबत. इकडे 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 बधीर आहेस का? मूर्ख कुठला तोंड वर करून चाललाय मोबाईल मध्ये गुरपटून. मूर्खासारखं चाललाय, सरळ दिसत नाही. किती अक्कल आहे, गाडी दिसत नाही, हॉर्न नाही दिलेली दिसत आहे, मोबाईल मध्ये गुरपटून घेतलं. हा वरतून पोलीस आमच्यावरती उडायला मोकळे. ह्यांच्या बापाचा रस्ता आहे काय हरामखोर साले. सगळा रोड टॅक्स एकटे भरत असल्यासारखे नाटक करतायत. दळभद्री साले, दाखवतो तुला तुझ्या आईला तुझ्या. ए थांब थांब थांब, तुला दाखवतो हरामखोर. थांब. चल चल चल. पळला पळला भागो रे. चहा घेणार का? ओ काका 2 चहा द्या हो. हॅलो हॅलो. अरे रघु. हां. अरे ते जरा तालमीचं अवघड आहे. काय? हां जरा प्रॉब्लेम झाला. मग आता वेळेवर काय करायचं आम्ही? अरे त्या राजाची पण डायलॉग पाठ नाही. कसं करायचं? डमी कोण मिळणार आहे वेळेवर? हा चहा घे रे. अरे चहा घे, सारखं काय डोकं घालतो रे त्यात? घरी सांगू का तुझ्या? हे मोबाईल घेऊन रस्त्याने फिरतो ते. चहा घे. सारखं फोन. एकतर आमचे कलाकार इथे वेळेवर येणार. डमी करा म्हणे. डबी कुठून करायचं बाबा डबी? राजन, काय कमी आहे माझ्यात? मी रूपवान नाही की मी गुणवान नाही. अशी कोणती चूक झाली आहे माझ्याकडून? त्यांच्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य समर्पित केलंय महाराज. युवराज,
ज्ञान साधनेत, तुमच्या युद्ध साधनेत व्यत्यय आणते. त्यामुळे तुम्हाला काहीच कळत नाही का? आठवा, तुम्ही किती अनुचित होता, किती तेजस्वी होता, किती कर्तव्य दक्ष होता. आणि आज त्या मोहिनीच्या सहवासात येऊन तुमचं पूर्ण पतित होत आहे. तुम्ही पूर्णपणे पतित होतात. तुम्ही पूर्णपणे पतित होतात. कोणत्याही कर्तव्यापेक्षा प्रेम श्रेष्ठ नाही का गुरुवर्य? मोहिनी, तुझं इथं स्वागत आहे. त्यांनी पाठवलं. ओके. म्हणजे बघा, असं घेऊन बघते कसं वाटतंय सांग. युवराजा असंच हळूहळू पूर्णपणे माझ्या मुठीत येणार आहे. ओके. हा, युवराजा असाच हळूहळू पूर्णपणे माझ्या मुठीत येणार आहेस तू. किती मूर्ख आहेस रे तू. माझ्या एका क्षेपासाठी संपूर्णपणे समर्पित झालायस. रणांगणात युद्ध करण्याच्या वयात माझ्या पुढे झुकलायस रे पूर्णपणे. हा असा राजपुत्र असेल तर देश लवकरच धुळीत मिसळेल. आणि ज्या प्रकारे मी तुला हळूहळू माझ्या प्रेमात पाडलं ना, त्याच प्रकारे हळूहळू मी हा देश उद्ध्वस्त करणार आहे. मला मोहिनीशी विवाह करायचा आहे महाराज. रजोगुणाच्या बाहुल्यामुळे उत्पन्न झालेला काम आता क्रोधात रूपांतरित होत आहे महाराज. ह्या स्त्रीपेक्षा तुमचा कामच सर्वभक्षक आहे. तो काम नाही, इच्छा आहे माझी. बहुतेक प्रेम. बहुतेक स्वार्थासाठी असलेली कोणतीही तीव्र इच्छा म्हणजे कामच असतो युवराज. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वायूने गर्भवेष्टीला जातो त्याप्रमाणे जीव कामाने म्हणजेच त्याच्या तीव्र इच्छांनी व्यापला जातो. त्याला कोणत्याही स्थितीत फक्त त्याची इच्छा पूर्ण होईल हेच तो पाहतो. आसक्ती आणि काम कधीच तृप्त होत नाही युवराज. इंद्रियाचे नियमन करून ह्या आत्मसाक्षात्कार घातकी कामाचा वध करा. ह्या मोहिनीच्या मायाजाळातून बाहेर पडा. जागे व्हा युवराज, जागे व्हा. युवराज, आता तुम्हालाच ठरवायचं आहे, पिताश्री का मोहिनी. सांगा युवराज, पिताश्री की मोहिनी? अरे बोल ना. काय? कुठे? अरे हो हो हा, मी निघतोच. हो ओके. आपल्या बाप आणि मोहिनीमध्ये एकाची निवड करण्याची वेळ आल्यामुळे ना युवराज चित्रसेन गोंधळात पडतो. बापरे, मग पुढे काय होतं? पुढे तर खूप इंटरेस्टिंग आहे. हां, पण नाटकाचं नाव काय? मोहिनी एक मृगजळ. वा, इंटरेस्टिंग. जाऊ आपण नक्की बघायला. नक्की जाऊ बघायला नाटक. बाबा मला मुंबईला निघावं लागेल. प्रमोदचा ऍक्सिडेंट झालाय का की खूप रडत होते. अरे मग आम्ही पण येतो. थांब बाबा, तुम्ही नका, उगीच तुमची दगदग होईल खूप. आणि कदाचित मला रात्री तिकडेच थांबावं लागेल. तिथे डबा ठेवलाय, जेवण करून घ्या दोघं पण. आणि हो मोहित, तिथे ड्रॉवरमध्ये पंप आहे आणि बाबांना वेळेवर गोळ्या दे. 9:30 वाजता रक्त पातळाची गोळी आहे, ते दे. हो का? हो देतो. येतो बाबा. अरे ऐक बाळा, त्या सावकाश जाऊन ये आणि खाऊन घे काहीतरी. हो हो बाबा, हो येतो. मोहित. हो देतो, नको काळजी करू.
ओके दार लावून घे. सांगा युवराज, पिताश्री की मोहिनी? पिताश्री. इथे आपला मध्यंतर. कसं वाटतंय? नाही काहीतरी कळतंय असं वाटतं. हा बरोबर. तुला काय? आपण ना इथे एक गोष्ट करू शकतो. मला असं वाटतंय की जेव्हा मोहिनी त्याला विचारते सगळ्यांसमोर की पिताश्री की मोहिनी, तर सगळ्यांसमोर तो म्हणतो पिताश्री. पण आपण जर असं केलं की सगळ्यांसमोर म्हणतोय पिताश्री पण जाताना मोहिनीचा हात पकडून गेला तर कसं वाटेल? बाबा, हो बाबा, बाबा उठा ना बाबा, बाबा, बाबा. माझ्यातल्या चक्रव्यूहात मी गुरफटत चाललोय. काळोखाच्या विळख्यात फरफटत चाललो. भरकटलेल्या पावलांना कळत नाहीये दिशा.
सरळ रस्त्यावर ही पाऊल अडखळत चाललोय. अवती भवती दलदलीचंच पसरलंय साम्राज्य. मीच मला ओढत त्यात उतरत चाललोय. का कसा कळलंच नाही आयुष्याचा झाला खेळ. मांडलेला डाव सुंदर मी उधळत चाललोय. डॉक्टर हा नेहमी चक्कर येते म्हणतोय, मान दुखते म्हणतोय, आता तरीची पाठ पण दुखायला लागते. हे काहीच वय आहे का? आमच्या इथल्या डॉक्टरना दाखवलं, त्यांनी हे गोळ्या दिल्या होत्या, पण त्याचा पण काही उपयोग नाही. त्यांनी तुम्हाला कन्सर्न करायला सांगितलं. आता तर हाताला ह्याच्या मुंग्या पण यायला लागल्या. हे बघा, पाठीच्या स्नायूंवरती प्रचंड ताण आलाय. हे जे आपले मणके आहेत ना, त्याच्यामधली गादी आहे ती बाहेरच्या बाजूला सरकली आहे. याच्यामुळे हा सगळा त्रास होतोय. कोणती जड वस्तू उचलली होतीस का रे? नाही. ही याची जड वस्तू. वाटलंच होतं. असो, हे बघा, जर हे सगळं टाळायचं असेल तर कमीत कमी 1.5 ते 2 महिना कंटिन्यू फिजिओथेरपीसाठी यावं लागेल आणि सोबतच सवयी सुद्धा बदलाव्या लागतील. 2 महिने यावं लागेल? हो. कसं आहे, आपला जो हा मणका आहे ना, त्याच्यामधली गादी सरकली आहे, त्यामुळे तिथल्या नसा दबल्या जात आहेत. हेच जर कंटिन्यू राहिलं तर मग या नसा निकामी होऊ शकतात आणि पॅरालिसिस सुद्धा होऊ शकतो आणि भविष्यात आपल्याला ऑपरेशन करावं लागू शकतं, जे की रिस्की असतात. हे बघा, टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे, पण प्रत्येकाच्याच बॉडीला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल असं काही नाही ना. पण हे सगळं टाळायचं असेल तर मग कंटिन्यू फिजिओथेरपीला यावं लागेल आणि सोबतच सवयी सुद्धा बदलाव्या लागतील. सवयी जर त्याच राहिल्या तर कोणीही काहीही करू शकणार नाही. ए दादा, ऐक ना, तुला सांगू, मला ना काल एक स्वप्न पडलं होतं की तुझ्या लग्नाला उशीर झाला म्हणून मी स्केटिंगचे बूट घालून खड्डा चुकवत तुझ्या लग्नासाठी येतोय. सगळेजण माझ्याकडं वेड्यासारखं बघतात, माझी वाट बघतात. म्हणजे अंगठी माझ्याकडेच असणार ना, म्हणून